ज्ञानेश्वरीची अविटगोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार. सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. अध्याय 18 सर्व गीतार्थ संग्रहयोग भाग 4. मागील भागात आपण पाहिले की कित्येक पंडित असे म्हणतात की कर्म हे दोषवृत्त म्हणजे बंधक असल्यामुळे त्याचा त्याग करावा, आणि काही पंडित सांगतात की यज्ञ, दान, तप या कर्मांचा त्याग करू नये. त्याग हा भगवंतांनी 3 प्रकारचा सांगितलेला आहे. ओवी क्रमांक 151. नाव थडी न पवता, न सांडिजे केळी न फळता, का ठेविले न दिसता दीपू जैसा. तैसी आत्मज्ञान विखी, जव निश्चिती नाही निकी, नव नोहाये यागादिकी उदासीना. पै स्वाधिकारानुरूपे, तिये दाणे यागतपे, अनुष्ठाविची आक्षेपे अधिकेवर. जे चालणे वेगात जाये, तो वेगू बैसावयाची होय, तैसा कर्मातिशयो आहे नैष्कर्म्या लागी. अधिके जवजव औषधी, सेवेची मांडी बांधी, तव तव मुकी जे व्याधी तयाची. भगवंत म्हणतात, किनाऱ्याला येईपर्यंत नावेचा त्याग करू नये, किंवा केळीला फळे आल्याशिवाय जशी ती टाकू नये. ठेवलेली वस्तू ही सापडेपर्यंत दिवा विझवू नये. आत्मज्ञानाविषयी दृढ निश्चय झाला नाही तोपर्यंत यज्ञादी कर्माविषयी उदासीन राहू नये. आपल्या अधिकाराप्रमाणे यथासांग अधिक तत्परतेने यज्ञ, दान, तपे यांचे आचरण करावे. कारण की चालणे जसे वेगाने होत राहील, तो वेग विश्रांतीकरिता उपयोगी पडेल. तसे अधिक कर्माचरण हे नैष्कर्म्य म्हणजे कर्मत्यागाला, स्थितीला कारण होते. रोगी नियमितपणे औषधे घेत राहिला तर औषध सेवनाने त्याचा रोग नाहीसा होईल. तैसी कर्मे हातोपाती, जै कीजती यथा निगुती, जै रजतमे झडती झाडा देऊणी. का पाठोवाटी पुटे, भांगारा खारू देणे घटे, तै कीड झडकरी तुटे निर्व्याज होय. तैसे निष्ठा केले कर्म, झाडी करुणी रजतम, सत्वशुद्धीचे धाम डोळा दावी. म्हणून या धनंजया, सत्वशुद्धी गिवंसीतया, तीर्थांची असावाया आली कर्मे. तीर्थे बाह्यमळोक्षाळे, कर्मे अभ्यंतर उजळे, एवं तीर्थे जाण निर्मळे सत्कर्मेची. तृषार्ता मरुदेशी, झळे अमृते वोळली जैसी, की अंधा लागी डोळ्यांसी सूर्यो आला. त्याप्रमाणे कर्मे यथाविधी वारंवार करण्यामुळे चित्तावरील रजतमोगुणाचा साफ झाडा होतो. हिनकस सोन्याला वारंवार क्षाराची पुटे देण्यामुळे त्यातील हिनकस लवकर नाहीसे होते. सोने पूर्णपणे शुद्ध निर्दोष होते. याप्रमाणे आस्थापूर्वक केलेले कर्माचरण चित्तावरील रजतमाचा नाश करून सत्वशुद्धीचे दर्शन करून देते. म्हणून अर्जुना, सत्वशुद्धी प्राप्त होण्याला कर्माचरण ही पात्रतेने तीर्थाच्या बरोबरची आहेत. तीर्थामुळे बाह्यमलाचे क्षालन होईल आणि कर्माचरणाने अंतःकरण शुद्ध होते. म्हणून अंतःकरणाच्या शुद्धीसाठी सत्कर्मे हीच तीर्थाची योग्यता पावतात. तहानेने व्याकुळ झालेल्याला मारवाड देशात म्हणजे वाळवंटात अमृताचा झरा सापडावा, किंवा आंधळ्याच्या डोळ्यात सूर्याचे तेज प्रकट व्हावे. बुडतया नदीची धाविन्नली, पडतया पृथ्वीच कळवळिली, निमतया मृत्यूने दिदली आयुष्यवृद्धी. तैसे कर्मे कर्मबद्धता, मुमुक्षु सोडविले पंडुसुता, जैसा रसरीती मरता राखिला विषय. तैसी एके हातवटिया, कर्मे कीजती धनंजया, बंधकेची सोडवावया मुख्ये होती.
आता तेची हातवटी, तुझ सांगो गोमटी, जया कर्मासी किरीटी, कर्मची रुसे. जळात बुडणाऱ्याच्या मदतीला नदीने धावून यावे, पडणाऱ्यास पृथ्वीने सावरावे, किंवा मरणाला मृत्यूनेच आयुष्य वृद्धी द्यावी. अर्जुना, रसायन करण्याचे रहस्य ज्याला ज्ञान आहे, असा तज्ञ विषाचे अमृत करून रोग्याचे प्राण पचवितो. त्याप्रमाणे बंधक असणारी कर्मे मुमुक्षूंना कर्मबंधनापासून मुक्त करते. अर्जुना, कर्मे सामान्यतः बंधन करणारीच असतात, पण ती करण्याची युक्ती ठरलेली आहे. त्या युक्तीच्या पद्धतीने केलेली कर्मे मुमुक्षूंना मुक्त करण्यास कारण होतात. अर्जुना, ज्या हातवटीने कर्मे केली असता कर्मे कर्माला नाहीसे करते, ती चांगली हातवटी आता तुला सांगतो, नीट ऐक. तरी महायाग प्रमुखे, कर्मे निपजताही अचुके, करतेपणाचे न ठाके फुंजणे अंगी. जो मोले तीर्था जाये, तया मी यात्रा करीतू आहे, ऐसियेश लाग्यतेचा नोहे तो शुजीवी. का मुद्रा समर्थाचिया, जो एकटू झोंबे राया, तो मी जिनता ऐसिया गर्वा नये. जो कासे लागून तरे, तया पोहती उर्मी नुरे, पुरोहितुना आविष्कारे दातेपणे. तैसे कर्तृत्व अहंकारे, नेघोणी यथा अवसरे, कृत्य जाताची निरहरे सारी जती. तर पंचमहायज्ञादी कर्मे यथासांग घडली असताना कर्तृत्वपद ज्याच्या अंगी मुळीच राहत नाही, जो दुसऱ्याकडून द्रव्य घेऊन तीर्थयात्रा करतो, त्याला आपण तीर्थयात्रा करतो या थोरवीचे समाधान मिळत नाही. किंवा राजमुद्रेच्या जोरावर दुसऱ्या राजास झुंज देऊन बंदिवान करून आणतो, त्याला मी दुसऱ्या राजास जिंकणार आहे असा अभिमान होत नाही. जो दुसऱ्याच्या आधाराने तरुण जातो, त्याला मी पोहणारा असा गर्व करता येत नाही. अथवा यजमानाच्या तर्फे दानधर्म करणारा मी दानी असे म्हणत नाही. कर्माच्या अभिमानाने येणारे जे कर्तृत्व न स्वीकारता जो योग्य काळी विधिवत कर्माचे आचरण करतो, आणि केल्या कर्मी पांडवा, जो आती फळाचा यावा, तया मोहरा होणे दावा मनोरथू. आधीची फळियास तुटिया, कर्मे आरंभावी धनंजया, परावे बाळ थाया पाहिजे जैसे. पिंपरू वांची आशा, न शिंपिजे पिंपळू जैसा, तैसिया फळ निराशा कीजती कर्मे. सांडोणी दुधाची टकळी, गोवारी गावधणे वेटाळी, किंबहुना कर्मफळी तैसे कीजे. आणि अर्जुना, केलेल्या कर्माचे फळ सांगितलेले असते, त्याचा आस्वाद घ्यावा असे ज्याच्या मनात इच्छा होत नाही, फलास्वादाविषयी आधीच आशा सोडून निष्काम कर्माचा आरंभ करावा. ज्याप्रमाणे दुसऱ्याच्या मुलाकडे आई ज्या निर्हेतुक दृष्टीने पाहते, पिंपळाच्या झाडाला पाणी घातले जाते ते त्याच्या फळाच्या आशेने नव्हे, त्याप्रमाणे फळाची आशा टाकून कर्मे करीत राहावीत. ज्याप्रमाणे गुराखी दुधाचा लोभ न धरता गावातील गायी सांभाळतो, तसे कर्मफळाविषयी निरीच्छ असावे. ऐसी हे हातवटी, घेऊनी जे क्रिया उठी, आपुलिया आपण गाठी लाहेची तो. म्हणून फळी लागू, सांडोणी देह संगू, कर्मे करावी हा चांगू निरोपू माझा. जो जीव बंधे शिनला, सुटके जाचे आपला, तेने पुढत पुढती या बोला आनन कीजे. अशा युक्तीने जो पुरुष कर्मे करतो, त्याला आत्मस्वरूपाचा लाभ होतो. म्हणून फलाभिलाषा सोडून अहंकार टाकून कर्मे करावीत, हा सर्वांना माझा संदेश आहे. संसार बंधनाच्या दुःखातून मुक्त होण्याची धडपड करणाऱ्या जीवाने मी सांगितलेल्या गोष्टींचे पालन करावे, त्याशिवाय दुसरे काहीही करू नये. ना अंधाराचे निरोखे, जैसी डोळा रोविजती नखे, तैसा कर्मद्वेषे जो शेके कर्मेची सांडी. तयाचे जे कर्म सांडणे,
ते तामस पै मी म्हणे, शिसाराच्या रागी लावणे शीससी जैसे. हागा मार्गू दुवाडू होये, तरी निस्तरिती लपाये, की तेची खांडणे आहे मार्गा पराधे. भुकेलिया पुढे अन्न, होका भलतैसे उण, तरी बुद्धी न घेता लंगण, भाणे पापरा हालया. तैसा कर्माचु बाधे कर्मे, निस्तारिजे करिते निवर्मे, हे तामसू नेणे भ्रमे माजविला. की स्वभावे आले विभागा, ते कर्मची ओसंडी पैगा, परी झणे आतळा त्यागा तामसा तया. अंधारात दिसत नाही म्हणून डोळ्यात नखे खुपसून त्याचा राग डोळ्यावर काढावा, त्याप्रमाणे कर्मे वाईट म्हणून द्वेषाने सर्वच कर्मे जो टाकतो, त्याचा असा कर्मत्याग म्हणजे तामस आहे, असे मी म्हणतो. अर्धशिशीच्या डोकेदुखीच्या व्याधीने डोकेच तोडावे, या प्रकारचे हे कर्म आहे. अहो अर्जुना, रस्ता खडतर असला तरी तो पायांनी चालूनच संपवावा, की रस्त्याच्या त्रासाबद्दल पायच तोडावेत. अतिशय गरम आहे म्हणून भुकेलेल्या माणसाने अन्न लाथेने उडविले तर लंघन घडेल. याप्रमाणे कर्माचे युक्तीने आचरण केले तर कर्माचा दोष नाहीसा होतो. हे त्या तामसी पुरुषाला भ्रमिष्टपणामुळे समजत नाही. वर्णाश्रमाप्रमाणे वाट्याला आलेल्या विहित कर्माचा जो त्याग करतो, अशा तामस त्यागाचा तू चुकूनही विटाळ होऊ देऊ नकोस. अथवा स्वाधिकारू बुझे, आपुले विहितही सुजे, परी करितया उपजे निबरपणा. जे कर्मारंभाची कड, नावे होय दुवाड, वाहतीये वेळ जड शिदोरी जैसी. जैसा निंब जिबे कडवटू, हिरडा पहिले तुरटू, तैसा कर्म येल शेवटू खणुवाळा होय. का गाई दुवाड शिंग, शेवंतिये अडवांग, भोजन सुख महाग रांधिता ठाई. अथवा आश्रमध्वनीप्रमाणे आपला धर्म तसेच आपले कर्तव्य जो जाणतो, परंतु कर्मे त्रासदायक आहेत म्हणून त्यांना तो कंटाळतो. शिदोरी वाहत असताना प्रथम ती जशी जड वाटते, तद्वत कर्मे करताना प्रारंभी कष्टदायक वाटतात खरे. कडू लिंब जिभेला प्रथम कडू आणि हिरडा पहिल्यांदा तुरट लागतो, त्याप्रमाणे कर्मे प्रारंभी कष्टदायक वाटतात. गाय स्वभावतः चांगली, परंतु तिच्यात मारकुटीपणाचा दोष आहेच. सुवासिक असलेल्या शेवंतीला काट्याच्या फांद्याची अडचण आहेच, किंवा स्वयंपाकाच्या कष्टामुळे भोजन सुखाची किंमत मोजावी लागते. तसे कर्म हे प्रारंभी फार परिश्रमपूर्ण वाटतात, म्हणून तेच ते वारंवार करताना तो कष्ट मानतो. तैसे पुढत पुढती कर्म, आरंभीच अतिविषम, म्हणून तो ते श्रम करिता माणी. एरवी विहित तत्वे मांडी, परी घालिता असुरवाडी, तेथ पोळला ऐसा सांडी आदरिलेही. म्हणे वस्तू देहासारिखी, आली बहुवे भाग्यविषेकी, मा जाचू का कर्मादिकी पापिया जैसा. केले कर्मी जे द्यावे, ते झणे मज होआवे, आजी भोगू नाका बरवे हातीचे भोग. ऐसा शरीराचिया क्लेशा, भेणे कर्मे विरेशा, सांडी तो परियेसा राजसू त्यागू. एरवी तेतही कर्म सांडे, परी तया त्यागफळ न जोडे, जैसे उतले अंगी पडे ते होमा न लगे. का बुडोणी प्राण गेले, ते अर्धोदकी निमाले, हे म्हणू नये जाहले दुर्मरणची. शास्त्राज्ञेनुसार तो कर्माचा आरंभ करतो, पण ते करताना क्लेश होऊ लागले की अग्नी भाजले तर ती वस्तू हातातून टाकून देतो, त्याप्रमाणे तो कर्मे मध्येच सोडून देतो. मनात म्हणतो, परमभाग्याने मनुष्य देहासारखी उत्तम वस्तू लाभली असता एखाद्या पापी पुरुषाप्रमाणे कर्माचे आचरण करून देहाला व्यर्थ का बरे शिणवावे. केलेल्या सत्कर्माचे पुढे मिळणारे उदार फळ मला नको. सांप्रत आत्ताच उपलब्ध असलेले उत्तम भोग ऐश्वर्य भोगावे हेच बरे नाही का.
वीरश्रेष्ठ अर्जुना, अशा प्रकारे शरीरास कष्ट होतील या भीतीने कर्मे करायचे टाकतो त्याला राजसत्याग असे म्हणतात. राजसत्यागातही कर्मत्याग होतो, परंतु त्याला कर्मत्यागाचे फळ मिळत नाही. ज्याप्रमाणे उतू गेलेले तूप अग्नीत पडले असता हवनद्रव्य होऊ शकत नाही, अथवा पाण्यात बुडून ज्याचे प्राण गेले तर त्यांनी जलसमाधी घेतली असे होत नाही. त्यांचा मृत्यू अपघातीच होता हे सिद्ध होते. तैसे देहाचे निलोभे, जेने कर्मा पाणी सुभे, तेने साचन लबे त्यागाचे फळ. किंबहुना आपुले जै ज्ञान होय उदयाले, तै नक्षत्राते पाहले गिळी जैसे. तैशा सकारण क्रिया हारपती धनंजया, तो कर्मत्यागू ये जया मोक्षफळासी. ते मोक्षफळ अज्ञाना त्यागिया नाही अर्जुना, म्हणून तो त्यागू न माना राजसूतो. तरी कोणे पा येथ त्यागे, ते मोक्षफळ घररी घे, हेही ऐक प्रसंगे बोलिजेल. तरी स्वाधिकाराचे निनावे, जे वाटिया आले स्वभावे, ते आचरे विधी गौरवे शृंगारोणी. ज्याप्रमाणे देहाच्या आसक्तीने ज्याने कर्मावर पाणी सोडले त्याला कर्मत्यागाने खऱ्या त्यागाचे फळ प्राप्त होत नाही. ज्याला आत्मज्ञानाची प्राप्ती होते त्याला सूर्योदय झाल्यावर नक्षत्रांना नाहीसे करतो. त्याप्रमाणे अर्जुना, ज्या कर्मत्यागाने अज्ञानासह सर्व क्रिया लोप पावतात त्या कर्मत्यागाने मोक्षफल प्राप्त होते. अर्जुना, अज्ञानाने कर्माचा त्याग केला असता तो मोक्षलाभ होत नाही, म्हणून तो खरा कर्मत्याग नसून राजस त्याग होय. तर कोणत्या त्यागापासून ती मोक्षप्राप्ती घरी चालत येते? प्रसंगानुरूप सांगण्यात येईल, ऐक. आपल्या वर्णाश्रम धर्मानुसार जे सहजपणे आपल्या वाट्याला आलेले कर्म जो यथाविधी सन्मानपूर्वक आचरतो, परंतु कर्माचा कर्तृत्वाभिमान आणि फलेच्छावर जो पाणी सोडतो. येथपर्यंत 200 ओव्या समाप्त झाल्या आहेत. यापुढील ओव्या आपण अध्याय 18 आणि भाग 5 यामध्ये पाहणार आहोत. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.